तर्पणजन्य व्याधींची जी काही यादी दिलेली आहे सूत्रस्थानामध्ये ती देखील आपण पाहिली. त्यासोबतच चरकांनी कुष्ठाचा समावेश हा शाखागत व्याधीमध्ये आणि त्याच्या संप्राप्तीमध्ये मूळ घटक असणाऱ्या रक्तदोष म्हणजे रक्तप्रदोषज व्याधीमध्ये देखील केला आहे, याची देखील आपण माहिती घेतली. त्यासोबतच आपण हे देखील बघितलं की सुश्रुताचार्यांनी कुष्ठाचा समावेश हा आदिबल प्रवृत्त व्याधी आणि त्यासोबतच औपसर्गिक व्याधींमध्ये देखील केलेला आहे. त्यापुढे आपण कुष्ठ संप्राप्ती बघत असताना कुष्ठाच्या संप्राप्तीमध्ये इन्व्हॉल्व असणारे त्रिदोष आणि त्यासोबतच त्वचा, रक्त, मांस आणि लसिका या 4 दोषांबद्दल माहिती घेतली. आपण अशी माहिती घेतली की पहिल्यांदा हेतू सेवनामुळे शरीरामध्ये दोषांची दुष्टी घडून येते आणि दोष दुष्ट झाल्याच्या नंतर शरीरामध्ये धातूंच्या ठिकाणी विकृत भाव निर्माण होतो आणि सुरुवातीला त्रिदोष आणि त्यानंतर क्रमशः त्वचा, रक्त, मांस आणि लसिका अशी क्रमशः धातूंची दुष्टी झाल्यामुळे कुष्ठाची संप्राप्ती घडून येते आणि योग्य काळी योग्य ती चिकित्सा केली नाही तर कुष्ठ संपूर्ण शरीरामध्ये पसरून शरीरामध्ये विकलांगता देखील निर्माण होऊ शकते. आचार्यांनी कुष्ठाचं सांगितलेलं त्रिदोषत्व देखील आपण बघितलं आणि त्यासोबतच अंशांश विकल्पानुसार कुष्ठाचे पडणारे विविध प्रकार देखील आपण बघितले. त्यासोबतच कुष्ठाचे चरकाचार्यांनी दोषभेदाने केलेले प्रकार यांची आपण माहिती घेतली आणि सोबतच बृहत्त्रयीनी सप्तमहाकुष्ठाचं वर्णन करत असताना सप्तमहाकुष्ठ सांगत असताना त्यामध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या वेगवेगळ्या दोषांबद्दल त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्यानुसार कसं वर्णन केलेलं आहे याची देखील आपण तोंड ओळख करून घेतली आणि त्यानंतर आपण चरकाचार्यांनी निदान स्थानामध्ये कुष्ठाबद्दलचे हेतू जे वर्णन केलेले आहेत त्यांची देखील आपण थोडक्यात ओळख करून घेतली. आता असं लक्षात येईल की निदान स्थानामध्ये कुष्ठ निदान अध्याय वर्णन करत असताना चरकाचार्यांनी कुष्ठ संप्राप्तीमध्ये कारणीभूत असणारे 3 दोष आणि 4 दुष्य आणि त्याच्यासोबतच कुष्ठाचे प्रकार, कुष्ठाची संप्राप्ती यांचं वर्णन केलेलं आहे. मग चिकित्सा स्थानामध्ये पुन्हा एकदा नव्याने कुष्ठाचे हेतू आणि संप्राप्ती आणि त्याचे प्रकार सांगायची गरज त्यांना का बरं वाटली, तर निदान स्थानामध्ये जे काही त्यांनी संक्षेपाने कुष्ठाचे हेतू, संप्राप्ती आणि प्रकार वर्णन केलेला आहे त्याचा विस्तार त्यांनी चिकित्सा स्थानामध्ये केलेला आहे आणि आज आपण त्याची माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आज आपण बघूया चरकाचार्यांनी चिकित्सा स्थानामध्ये कुष्ठाचे जे हेतू वर्णन केलेले आहेत ते आपण आज सुरुवातीला बघूया. चरक चिकित्सा स्थान 7वा अध्याय. चरक चिकित्सा स्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 4 आणि 8, श्लोक नंबर 4 ते 8, पान नंबर 450. आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो हां. चिकित्सा स्थानाच्या 7व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 4 मध्ये चरकाचार्य म्हणत आहेत, विरोधिनी अन्नपानानी द्रवस्निग्ध गुरुणीच भजताम आगताम छर्दीम वेगांश्च अन्यान प्रतिघ्नताम व्यायामम अतिसंतापम अतिभुक्त्व उपसेविनाम शीत उष्ण लंघन आहारान क्रमम मुक्त्वा निषेविनाम घर्म श्रम भयार्तानाम द्रुतम शीत अंबुसेविनाम अजीर्ण अध्यशिनाम च एव पंचकर्म अपचारिणाम नव अन्न दधी मत्स्य अतिलवण अम्ल निषेविनाम माश मूलक पिष्टान्न तिल क्षीर गुड आशिनाम व्यवायम च अपि अजीर्णे अन्ये च निद्राम च भजताम दिवा विप्रान गुरुन दर्शयताम पापम कर्म च कुर्वताम. तर आपल्याला असं लक्षात येईल की यापैकी बरेचसे हेतू आपण मागच्या लेक्चरमध्ये निदान स्थानामध्ये कुष्ठाचे हेतू अभ्यास करताना पाहिले होते. तर यांचा आज आपण विस्ताराने अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूया विरोधिनी अन्नपानानी. कुष्ठाचे हेतू सांगताना चरकांनी हा अग्रभागी हेतू सांगितलेला आहे. तर विरुद्ध अन्न म्हणजे काय, तर याचं विस्तृत वर्णन आपल्याला बघता येईल चरक सूत्रस्थान 26वा अध्याय श्लोक नंबर 81, पान नंबर 149. चरक संहिता
सूत्रस्थान 26वा अध्याय, श्लोक नंबर 81, पान नंबर 149. यामध्ये 81 श्लोकमध्ये चरकाचार्य म्हणतात, तम उवाच भगवान आत्रेयः देहधातु प्रत्यनिक भूतानि द्रव्याणि देहधातुभिः विरोधम आपद्यन्ते परस्पर गुणविरुद्धानि कानिचित संयोगात संस्कारात अपराणि देशकालमात्रादिभिश्च अपराणि तथा स्वभावात अपराणि. म्हणजे इथे ते काय सांगू इच्छितात, तर शरीरस्थ धातूंच्या गुणांशी विपरीत गुण असणारी द्रव्ये याला त्यांनी या ठिकाणी विरुद्ध असं म्हटलेलं आहे. तर शरीरस्थ धातू म्हणजे इथे केवळ रसरक्त मांसादी सप्तधातू अपेक्षित आहेत का, तर याचं विश्लेषण त्यांनी खाली टीकेमध्ये केलेलं आहे. ते इथे म्हणतात, चक्रपाणीने इथे वर्णन केलेलं आहे, देहधातू प्रत्यनिक भूतानि इति देहधातूनां रसादीनां वातादीनां च प्रकृतिस्थानां प्रत्यनिक स्वरूपाणि. म्हणजे शरीरातील सर्व देहधातू म्हणजे इथे केवळ सप्तधातू असं अपेक्षित नसून रसादी सप्तधातू, वातादी त्रिदोष आणि मलमूत्र पुरीश मलमूत्र स्वेद असं शरीरातील सर्व भावपदार्थ या ठिकाणी अपेक्षित आहेत. म्हणजे शरीरामध्ये या सर्व भावपदार्थांच्या गुणांशी विपरीत असणारी द्रव्ये यांचं जेव्हा सेवन केलं जातं तेव्हा त्याला चरकांनी विरुद्ध असं म्हटलेलं आहे. आणि या विरुद्धाचे त्यांनी पुढे 86 आणि 87 नंबरच्या श्लोकांमध्ये वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. ते आपण आता थोडक्यात बघूया. इथे चरकाचार्य म्हणतात, यच्चापि देश काल अग्नि मात्रा सात्म्य अनिलादिभिः संस्कारतो वीर्यतश्च कोष्ठ अवस्था क्रमैः अपि परिहार उपचाराभ्याम पाकात संयोगतो अपि च विरुद्धम तच्च न हितम ऋत संपत विधिभिश्च यत्. म्हणजे इथे या ठिकाणी चरकाचार्यांनी विरुद्ध आहाराचे वेगवेगळे 18 प्रकार वर्णन केलेले आहेत. तर हे प्रकार कोणते आहेत बरं, तर यांचा आता आपण थोडक्यात अभ्यास करूया. सुरुवातीला त्यांनी म्हटलेलं आहे की देशविरुद्ध. देशविरुद्ध म्हणजे काय, तर आपल्याला असं लक्षात घेता येईल की इडली डोसा यांसारखे जे काही आंबवलेले पदार्थ आहेत जे की प्रायः भातापासून बनवलेले जातात, हा मूळ आहार आहे दक्षिण भारतीय प्रदेशातील. म्हणजे या प्रदेशामध्ये भाताची शेती, भाताचं उत्पादन हे अत्याधिक प्रमाणामध्ये केलं जातं आणि भाताचं सेवन हा या लोकांचा रोजचा आहार आहे. म्हणजे भात आणि त्यापासून बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ हे तेथील वातावरणाला आणि एकंदरीत लोकांच्या प्रकृतीला देखील अनुकूल आहेत आणि त्यामुळे हा आहार दक्षिण भारतीय प्रदेशामध्ये घेणं हे योग्य ठरतं. परंतु दक्षिण भारत सोडून इतर प्रांतामध्ये असा आहार आणि तोही अत्याधिक मात्रेमध्ये वारंवार सेवन करणं हा या ठिकाणी देशविरुद्धचा हेतू ठरतो. त्यासोबतच आपल्याला उत्तर भारताचं देखील उदाहरण घेता येईल की मोहरीचं तेल जे प्रायः उत्तर भारतीय प्रदेशामध्ये जास्त प्रमाणामध्ये होतं आणि तिथल्या स्वयंपाकामध्ये मोहरीच्या तेलाचा रोज वापर केला जातो. बरेचसे पदार्थ त्या ठिकाणी मोहरीच्या तेलामध्ये बनवले जातात. पण जेव्हा आपण उत्तर भारत सोडून इतर ठिकाणी मोहरीच्या तेलाचा आपल्या रोजच्या जेवणामध्ये वारंवार आणि अतिप्रमाणामध्ये वापर करतो तेव्हा तो देशविरुद्धचा हेतू ठरतो. कारण मोहरीचं तेल हे आपल्या या ठिकाण बाकीच्या प्रदेशामध्ये तेथील वातावरणाशी आणि लोकांच्या प्रकृतीशी अनुकूल नाही आणि त्यामुळे तो देशविरुद्ध असा हेतू ठरतो. पुढे आपल्याला कालविरुद्ध बघता येईल. आता आपण बघितलं की थंडीच्या प्रदेशामध्ये आईस्क्रीम खाणं हा एक कालविरुद्धचा हेतू आहे असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये जे काही वेगवेगळे सणवार सांगितलेले आहेत त्यांची एकूण योजना ही येथील ऋतू, वातावरण आणि लोकांची प्रकृती यांच्या अनुषंगाने केलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे दिवाळी हा तसा नेहमी थंडीच्या दिवसामध्ये येणारा सण. या सणामध्ये म्हणजे थंडीच्या काळामध्ये प्रायः बघितलं तर शरीरामध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो आणि अशा काळामध्ये शरीराला स्निग्धतेची गरज असते आणि त्यामुळे स्निग्ध पदार्थांचं सेवन करणं हे अपेक्षित असतं. वातशामक पदार्थांचं सेवन करणं हे त्या दृष्टीने गरजेचं असतं.
परंतु थंडीच्या काळामध्ये आईस्क्रीम सारख्या पदार्थांचं सेवन करणं हा या ठिकाणी कालविरुद्ध आहे असं आपल्याला लक्षात घेता येईल. पुढे दोष विरुद्ध बघितलं तर असं आपल्याला लक्षात येईल की कफ प्रकृती व्यक्ती जी वारंवार मधुर, स्निग्ध, संतर्पणजन्य आहार सेवन करते किंवा दिवास्वाप, अव्यायाम यांसारख्या विहाराचा अवलंब करते, हा दोष विरुद्धाचा हेतू आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यासोबतच जेवण केल्याच्या नंतर दिवास्वाप करणे किंवा वारंवार फ्रीजचं थंड पाणी पिणं यांसारखे हेतू देखील कफवात विरोधी आहेत असं आपल्याला लक्षात येईल. पुढे आपल्याला अग्निविरुद्ध बघताना असं लक्षात येईल की बरेचसे लोक असे असतात की ज्यांना सकाळी उठल्यापासून जेवणाची वेळ होईपर्यंत काही न खाता उपाशी राहून केवळ पाणी पित राहायची सवय असते. वेळ झाली नाही म्हणून ते जेवण न करता पाणी पित राहतात. किंवा बरेचसे लोक असेही असतात की भूक लागली असेल तरीही जेवण करत नाहीत. कारण का? तर वेळ झालेली नाही. तर हा या ठिकाणी अग्निविरुद्ध हेतू आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण अग्नी प्रदीप्त झालेला आहे, अग्नीला जेवणाची आवश्यकता आहे. अग्नीला शमन करण्यासाठी त्याच्यामध्ये अन्नरूपी आविर्भाव अर्पण करणं या ठिकाणी गरजेचं आहे. पण लोकांच्या या सवयीमुळे हा अग्निविरुद्ध हेतू आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्याचप्रमाणे बऱ्याचशा लोकांना दररोज जेवणामध्ये मलाई किंवा दही किंवा दूध भात किंवा दररोज नॉनव्हेज किंवा अंडी असं सेवन करायची सवय असते. तर हा देखील या ठिकाणी अग्निविरुद्धचा हेतू ठरू शकतो. पुढे कोष्ठविरुद्ध हा विचार करत असताना तसं पाहता वैद्याला रुग्णाची चिकित्सा ठरवताना प्रायः हा विचार करावा लागतो. तसं बघितलं तर क्रूरकोष्ठी रुग्णाला मृदू अनुलोमक मग ते एरंड तेल किंवा आरगवत चूर्णाच्या स्वरूपात दिलं किंवा मृदुकोष्ठी रुग्णाला स्नोही क्षीरासारखी तीव्र विरेचक औषधी दिली तर ते कोष्ठ विरुद्धचा हेतू ठरतो. तसं बघितलं तर पुढे मात्रा विरुद्ध बघताना समप्रमाणामध्ये म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये मध आणि तूप घेणं हा मात्रा विरुद्धचा हेतू ठरेल. त्याचप्रमाणे संस्कार विरुद्ध बघताना आपल्याला असं लक्षात येईल की आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या नॉन व्हेजिटेरियन डिशेस बनवताना जो दह्याचा वापर होतो तसं आपल्याला पुढे बघायचं आहे की आचार्यांनी दही सेवन करतानाचे वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की दही कधीही गरम करून खाऊ नये. परंतु वेगवेगळ्या व्हेजिटेरियन आणि त्यासोबतच नॉन व्हेजिटेरियन डिशेस बनवताना आहाराला दह्याचं मॅरिनेशन करून ठेवायची एक विशिष्ट पद्धत आहे. आणि त्याच्यानंतर मेन रेसिपी बनवत असताना देखील त्यामध्ये दही ऍड केलं जातं आणि त्याच्यानुसार दहीला अग्नी देऊन फायनल डिश बनवली जाते. आणि लोकांचा असा समज आहे की दही ऍड केल्यामुळे त्याच्यामध्ये एक विशिष्ट चव येते किंवा जे बाइंडिंग इन्ग्रेडियंट म्हणून देखील दह्याचा वापर करायची लोकांमध्ये एक समजूत आहे. पण असा दह्याचा वापर करणं हे शास्त्रांनी विरुद्ध सांगितलेलं आहे आणि हा संस्कार विरुद्धचा हेतू ठरतो. त्यासोबतच वीर्य विरुद्ध सांगताना आपल्याला दूध आणि माशाचं उदाहरण घेता येईल. दूध हे शीतवीर्यात्मक तर मासे हे उष्णवीर्यात्मक. बऱ्याचशा लोकांना अशी सवय असते की नॉन व्हेजिटेरियन किंवा त्यातल्या त्यात विशेषतः माशांचं जेवण केल्याच्या नंतर मिल्कशेक किंवा आईस्क्रीम असं खायची सवय असते. तर हा असा वीर्य विरुद्धचा हेतू ठरू शकतो. पुढे अवस्था विरुद्ध सांगताना आपल्याला असं उदाहरण घेता येईल की दिवसभर उपवास करून रात्री भरपेट जेवण करायची बऱ्याचशा लोकांना सवय असते. उपवास केल्यामुळे दिवसभर उपवास करून अग्नी हा मंद झालेला असतो आणि अशा वेळी त्याला लघु आहार देऊन नंतर वृद्धिंगत मात्रेमध्ये आहार देऊन अग्नीला वर्धमान करणं अपेक्षित असतं. पण असं न करता भरपेट जेवण करून हा अवस्था विरुद्धचा हेतू अत्याधिक मात्रेमध्ये त्याचा अवलंब केला जातो इथे आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर जे काही स्ट्रेनस एक्सरसाइज करणारे लोक आहेत किंवा स्पोर्ट्समन आहेत किंवा फील्डवर्क करणारे लोक आहेत ज्यांच्या शरीरामध्ये अत्याधिक प्रमाणामध्ये वाताचा प्रकोप ऑलरेडी झालेला असतो त्यांनी त्यानंतरही अधिकाधिक मात्रेमध्ये वातकर आहाराचा अवलंब करणे हा देखील अवस्था विरुद्धचा हेतू ठरू शकतो. त्याबरोबर क्रमविरुद्ध यामध्ये आपल्याला असे बघता येईल की बऱ्याचशा लोकांना सकाळच्या वेळेला
जेवण किंवा नाश्ता करून त्याच्यानंतर स्नान करायची सवय असते किंवा मलमूत्र त्याग न करता देखील जेवण करायची अनेकांना सवय असते. तर अशा वेळी हा अग्निमांद्य करणारा प्रमुख हेतू ठरतो आणि हे या ठिकाणी विरुद्धाचं उदाहरण म्हणून आपल्याला लक्षात घेता येईल. पुढे उपचार विरुद्ध बघताना असं लक्षात येईल की आयुर्वेदामध्ये वेगवेगळे पंचकर्म सांगताना किंवा एकंदरीत व्याधींची चिकित्सा करताना वेगवेगळ्या प्रकारचे पथ्याचा अवलंब करायला सांगितलेला आहे. तसं आपल्याला उदाहरण म्हणून घेता येईल की स्नेहपान चालू असणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळे अनुपान सांगितलेले आहेत. त्यातल्या त्यात कोष्णजल हे सर्व प्रकारच्या स्नेहपानामध्ये श्रेष्ठ म्हणून सांगितलेलं आहे. पण स्नेहपान चालू असणाऱ्या व्यक्तीने जेव्हा शीतजलाचं ती सेवन करते तेव्हा हे उपचार विरुद्ध आहे असं आपल्याला म्हणता येईल. पाकविरुद्ध हा प्रकार बघताना आपल्याला आजच्या काळात उदाहरण घेता येईल की सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या चायनीज डिशेस. म्हणजे आपल्याला माहिती आहे की शास्त्रामध्ये अन्न शिजवताना अग्नी हा मंदाग्नीच्या स्वरूपात द्यायला आचार्यांनी सांगितलेलं आहे. परंतु चायनीज डिशेसमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की अत्यंत कमी वेळामध्ये आहाराला हा अत्याधिक मात्रेमध्ये तीव्र स्वरूपाचा अग्नी देऊन चुटकीसरशी अगदी कमी वेळामध्ये डिश बनवून ती आपल्या पुढे सादर केली जाते आणि आपण पण देखील त्याला भुलून ते खायला भागी पडतो. मग हे योग्य आहे का? किंवा इटालियन डिशेस बनवताना देखील आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही भाज्या किंवा व्हेजिटेबल्स आहेत ते देखील सेमी कुक्ड किंवा हाफ बॉइल्ड अशा स्वरूपात वापरलेले असतात. पण हा देखील एक पाकविरुद्धचा हेतू ठरेल. त्याचसोबतच नॉन व्हेजिटेरियन डिशेसमध्ये असं लक्षात येईल की जे काही कबाब किंवा बार्बिक्यूज बनवले जातात मग ते बनवताना होणारा सळईचा किंवा जो स्टिकचा वापर आहे तो कोणती सळई वापरलेली आहे किंवा जी स्टिक वापरलेली आहे ती कोणत्या लाकडापासून वापरलेली आहे आणि त्याचा वापर करून आपण जे काही मांस शिजवत आहोत ते योग्य प्रकारे शिजलेलं आहे का, अग्निसंस्कार त्याच्यावर योग्य प्रकारे झालेला आहे का, याचा अंदाज न घेता केवळ या वेगवेगळ्या चवदार डिशेसना भुलून आपण ते खायला भागी पडतो आणि हा एक पाकविरुद्धचा हेतू आहे असं आपल्याला लक्षात येऊ शकतो. त्यासोबतच संयोग विरुद्ध बघताना असं लक्षात येईल की बऱ्याचशा लोकांना भोजनोत्तर वेगवेगळे फ्रूट सॅलड्स किंवा शीतपेय किंवा मिल्कशेक्स खायची सवय असते. मग फ्रूट सॅलड्समध्ये मग कुठलेही फ्रूट्स वापरलेले असू देत, मग ते आम्ल रसात्मक फ्रूट्स आणि दूध यांच्या संयोगामुळे हा एक संयोग विरुद्धचा हेतू ठरतो. त्यासोबतच हृदय विरुद्ध बघत असताना आपल्या मनाच्या विरुद्ध म्हणजे न आवडणाऱ्या आहाराचं वारंवार अत्याधिक मात्रेमध्ये सेवन करणं हा देखील हृदय विरुद्धचा हेतू ठरतो. त्यासोबतच संपत विरुद्ध म्हणजे न पिकलेली किंवा कच्च्या अवस्थेतील फळं भाज्या यांचा वापर अत्याधिक मात्रेमध्ये आणि वरचेवर वारंवार करत राहणं हा संपत विरुद्धचा हेतू ठरतो. त्यासोबतच विधी विरुद्ध बघताना आपल्याला लक्षात येईल की आचार्यांनी म्हणजे चरकाचार्यांनी विमानस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आहारविधी विधान वर्णन करत असताना वेगवेगळ्या 13 भावांचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे उष्णमाशनीयात, स्निग्धमाशनीयात, मात्रावत अशनीयात असं चरकाचार्यांनी निर्देश केलेला आहे. म्हणजे आहार कशा प्रकारे सेवन करावा असे जे काही आचार्यांनी वेगवेगळे विधी सांगितलेले आहेत त्या विधीच्या विरुद्ध आहाराचं सेवन करणं हा विधी विरुद्धचा हेतू ठरतो. त्यासोबतच परिहार विरुद्ध म्हणजे आता आपण बघितलं की कफ प्रकृती व्यक्ती हिने अव्यायाम करणं किंवा संतर्पणजन्य आहार वरचेवर वारंवार सेवन करणं हा परिहार विरुद्धचा हेतू ठरतो. तर अशा प्रकारे हे जे काही विरुद्ध आहाराचे वेगवेगळे 18 प्रकार चरकांनी सांगितलेले आहेत त्यांची आपण आजच्या काळानुसार थोडंसं कंपेअर करून समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर पुढे आपल्याला बघता येईल की याच 26व्या अध्यायामध्ये चरकांनी विरुद्ध आहार सेवनजन्य व्याधींची लिस्ट सांगताना 102 आणि 103 नंबरच्या श्लोकामध्ये कुष्ठाचा समावेश केलेला आहे. म्हणजे पान नंबर 151 वर आपल्याला बघता येईल की चरकाचार्य म्हणतात शांढ्य आंध्य विसर्प उदकदराणाम विस्फोटक उन्माद भगंदराणाम
मूर्छा मद आध्मान गलग्रहाणाम पांडवामयस्य आमविशस्य च एव किलास कुष्ठ ग्रहणी गदानाम. म्हणजे कुष्ठांनी विरुद्ध आहारजन्य निर्माण होणाऱ्या व्याधींच्या यादीमध्ये कुष्ठाचा समावेश केलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. पुढे आपण बघूया दुसरा हेतू जो आपल्या मूळ श्लोकामध्ये चरकाचार्यांनी सांगितलेला आहे. चरक चिकित्सास्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 4 पान नंबर 450 की द्रव स्निग्ध गुरुणीच. म्हणजे अत्याधिक मात्रेमध्ये द्रव स्निग्ध आणि गुरु म्हणजे पचायला जड असा आहार सेवन करणं. म्हणजे हल्लीच्या काळामध्ये लिक्विड डाएट ही जी काही संकल्पना लोकांच्या मनामध्ये आहे म्हणजे फक्त लिक्विड डाएटवर म्हणजे त्याच्यामध्ये फ्रूट ज्युसेस किंवा वेगवेगळे शेक्स असतील मिल्कशेक्स असतील यांचा वापर अत्याधिक प्रमाणामध्ये करणं हा देखील कुष्ठाचा हेतू इथे चरकांनी सांगितलेला आहे. पुढे ते म्हणतात भजताम आगताम छर्दीम वेगांश अन्यान प्रतिघ्नताम. हा हेतू आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितलेला होता की सूत्रस्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 14 पान नंबर 49. चरक संहिता सूत्रस्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 14 पान नंबर 49 इथे चरकांनी सांगितलेलं आहे की कंडू कोठ अरुची व्यंग शोथ पांडवामय ज्वराहा कुष्ठ रुल्हास विसर्प छर्दी निग्रहजा गदाहा. म्हणजे छर्दी वेगाचं धारण केल्यामुळे कुष्ठ हा व्याधी उत्पन्न होतो. छर्दी म्हणजे शरीरामधून जे दोष नैसर्गिकरित्या बाहेर पडू पाहत आहेत अशा वेळी त्या छर्दी वेगाचं धारण केल्यामुळे दोष जे कोष्ठामध्ये आलेले होते ते शाखागत होऊन त्यापुढे कुष्ठाची उत्पत्ती घडून येते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यासोबतच इथले आपल्या मूळ श्लोकामध्ये चरकांनी सांगितलेलं आहे की मलमूत्र यासारख्या वेगांचं धारण केल्यामुळे देखील कुष्ठाची उत्पत्ती घडून येते. पुढे ते म्हणतात व्यायामम अतिसंतापम अतिभुक्त्व उपसेविना. अतिभुक्त्व उपसेविना म्हणजे अत्याधिक मात्रेमध्ये आहाराचं सेवन केल्यामुळे. आपल्याला याच्या संदर्भात एक रेफरन्स बघता येईल. चरकाचार्यांनी अतिमात्राशन हा त्रिदोष प्रकोपाचा एक हेतू सांगितलेला आहे. म्हणजे चरक संहिता विमानस्थान 2रा अध्याय श्लोक नंबर 7 पान नंबर 238. चरक संहिता विमानस्थान 2रा अध्याय श्लोक नंबर 7 पान नंबर 238. इथे 7व्या श्लोकामध्ये वरून जी 6वी ओळ आहे त्यामध्ये चरकाचार्य म्हणतात अतिमात्रम पुन्हा सर्व दोष प्रकोपणम इच्छन्ति कुशलाहा. म्हणजे अतिमात्रेमध्ये आहार सेवन केल्यामुळे शरीरामध्ये त्रिदोषांचा प्रकोप होतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अतिमात्रेमध्ये आहार सेवन केल्यामुळे त्रिदोषांचा प्रकोप शरीरामध्ये झालेला असताना अशा अवस्थेमध्ये व्यायाम करणं किंवा अतिसंताप करणं हा कुष्ठाचा हेतू सांगितलेला आहे. आता अतिसंताप हा या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला बघता येईल. अतिसंताप म्हणजे अत्याधिक मात्रेमध्ये म्हणजे उन्हामध्ये काम करणे, मग ते शेतीचं काम असू दे गौंडी काम असू दे किंवा ज्यांचा सतत अग्नीशी संपर्क येतो मग ते वेल्डिंग वर्कर्स असू देत किंवा हॉटेल्समध्ये असणारे वेगवेगळे कुक किंवा घरी पण चुलीच्या किंवा स्वयंपाकघरामध्ये वारंवार ज्यांना काम करावं लागतं अशा सर्वांचा समावेश आपल्याला या ठिकाणी करता येईल. तर हा देखील एक त्यांनी कुष्ठाचा हेतू सांगितलेला आहे. पुढे ते म्हणतात शीत उष्ण लंघन आहारान क्रममुक्ता निषेविना. मागच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की शीत आणि उष्ण यांचा व्यत्यासात वापर करणं किंवा लंघन आणि लंघनानंतर जे काही क्रमशः आहाराचं वृद्धिंगत मात्रेमध्ये सेवन करायचं आहे तसं न करता अत्याधिक मात्रेमध्ये आहार सेवन करणं हा देखील एक कुष्ठाचा हेतू आहे. पुढे ते म्हणतात घर्म श्रम भयार्तानाम द्रुतम शीत अंबू सेविनाम. म्हणजे अत्याधिक मात्रेमध्ये शारीरिक श्रम झाल्यामुळे ज्याला स्वेद प्रवृत्ती होत आहे किंवा भयभीत झालेल्या व्यक्तीने शीतजलाचं अतिमात्रेमध्ये सेवन केल्यामुळे देखील कुष्ठाचं निर्मिती होऊ शकते. पुढे ते म्हणतात अजीर्ण अध्यशिना. अध्यशन म्हणजे या ठिकाणी चरकांनी आपल्याला याचा संदर्भ बघता येईल. चरक संहिता चिकित्सास्थान 15वा अध्याय
श्लोक नंबर 236. चिकित्सा स्थान 15वा अध्याय, पान नंबर 525, श्लोक नंबर 236. 15वा अध्याय, श्लोक नंबर 236, पान नंबर 525. या ठिकाणी ते म्हणतात, भुक्तम पूर्व अन्नशेषेतु पुनः अध्यशनम मतम, म्हणजे आधी सेवन केलेल्या आहाराचे योग्य प्रकारे पचन झालेलं नसताना पुन्हा आहार सेवन करणे, याला त्यांनी अध्यशन असं म्हटलेलं आहे. आणि अजीर्णाच्या बाबत आपल्याला संदर्भ बघता येईल, चरक संहिता विमानस्थान 1ला अध्याय, पान नंबर 237. काय म्हणतात ते या ठिकाणी, तर आहार विधी विधानामध्ये जिरणे असणे याचं महत्व वर्णन करत असताना चरकांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, अजीर्णेहि भुंजानस्य अभ्यवृतम आहारजातम पूर्वस्य आहारस्य रसम अपरिणतम उत्तरेण आहाररसेन उपसृजत सर्वान दोषान प्रकोपयती आशु. म्हणजे अजीर्ण अवस्थेमध्ये, म्हणजे आधी सेवन केलेल्या आहाराचं पचन झालेलं नसताना पुन्हा अत्याधिक मात्रेमध्ये आहाराचं सेवन केलं तर त्रिदोषांचा तात्काळ प्रकोप होतो, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे अजीर्ण, अशन आणि अध्यशन हे दोन्ही कारण या ठिकाणी कुष्ठाचे हेतू आहेत, असं चरकांनी इथे सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात, पंचकर्म अपचारिणाम. तर आजच्या काळात आपल्याला बरेचसे रुग्ण असं म्हणतात की मला पंचकर्म करून घ्यायचे आहेत, मला वमन करून घ्यायचं आहे, मला विरेचन घ्यायचं आहे. म्हणजे रुग्ण आपला व्याधी आणि त्याची चिकित्सा हे दोन्ही स्वतःच घेऊन वैद्याकडे येतो आणि त्यांची अशी अपेक्षा असते की वैद्याने फक्त त्याला त्याचे योग्य ते पंचकर्म करून द्यावे. मग हे कितपत योग्य आहे? त्यासोबतच आपल्याला अशी देखील परिस्थिती दिसून येते की हल्लीच्या काळामध्ये जे काही वेगवेगळे सुखायुर्वेद किंवा वेगवेगळे पंचकर्म पॅकेजेस उपलब्ध करून दिले जातात, ते सर्वसामान्य लोकांच्या प्रकृतीसाठी एकंदरीत किती योग्य आहेत हे देखील आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तसं पाहता जेव्हा एखादा रुग्ण वैद्याकडे येतो तेव्हा त्या रुग्णाची शारीरिक स्थिती, त्याला झालेला व्याधी, त्या व्याधीची अवस्था, त्यामध्ये दोषांची दृष्टी किती प्रमाणामध्ये आहे आणि त्यासोबतच त्याला कोणती चिकित्सा द्यावी लागेल हे वैद्याने स्वतः ठरवून रुग्णाला त्याप्रमाणे आदेश केला पाहिजे आणि रुग्णाने त्याचं पालन करणं हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. पण आजच्या काळामध्ये बऱ्याचदा याच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती दिसून येते आणि त्यामुळे जे काही पंचकर्म केले जातात ते रुग्णाच्या शरीरासाठी कितपत योग्य होते हे आपण रुग्णाचा इतिहास घेताना माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बऱ्याचदा येणारे रुग्ण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पंचकर्म करून देखील आलेले असतात आणि ते आपल्याला इतिहास देताना म्हणतात देखील की आम्ही या वैद्यांकडे असे पंचकर्म करून देखील घेतलेले होते. मग त्यावेळी सुरुवातीला मला थोडे दिवस बरं वाटलं, पण नंतर 15 दिवसांच्या नंतर पुन्हा एकदा जास्त प्रमाणामध्ये त्रास सुरू झाला. मग यामुळे रुग्णाचा इतिहास घेत असताना वैद्याने आपल्या संवाद कौशल्याच्या आधारे अशी माहिती काढून घेण्याची प्रयत्न करावी की त्याने कोणते पंचकर्म करून घेतलेले होते, मग ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले होते की त्याला अवस्था विशेष बघून सद्य वमन किंवा सद्य विरेचन दिले गेले होते किंवा स्नेहपान दिलेले होते. मग त्या स्नेहपानानंतर किंवा वमन विरेचन इत्यादी पंचकर्माच्या नंतर त्याने योग्य त्या संसर्जन क्रमाचा अवलंब केलेला होता का, या सर्व गोष्टींची माहिती वैद्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की रुग्णांची अशी समजूत असते की 1 दिवसाचं वमन किंवा 1 दिवसाचं विरेचन झालं म्हणजे आपली ट्रीटमेंट पूर्ण झाली. त्याच्यानंतर जे वैद्य जीव तोडून रुग्णाला संसर्जन क्रम पालन करण्याबद्दल त्याचं महत्त्व किंवा त्याचे नियम सांगायचा प्रयत्न करत असतो, त्याकडे बऱ्याचदा रुग्ण आणि कधी कधी वैद्यांचा देखील थोड्याफार प्रमाणामध्ये दुर्लक्ष होतो. आणि ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे की आचार्यांनी पंचकर्माचा अपचार
हा वेगवेगळ्या व्याधींचा आणि त्यातल्या त्यात कुष्ठाचा एक हेतू सांगितलेला आहे आणि त्यामुळे ही गोष्ट दुर्लक्षित राहू नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढे आपल्याला लक्षात येईल की पुढचा हेतू सांगितलेला आहे नव अन्न दधी मत्स्य अतिलवण आम्ल निषेविना. नव अन्न, तर आधीच्या काळामध्ये अशी एक परंपरा होती की शेतामध्ये पिकणारं जे काही धान्य होतं ते पक्व झाल्याच्या नंतर ते साठवून त्याचा बऱ्याच काळाच्या नंतर वापर केला जात होता. पण हल्लीच्या काळामध्ये आपल्याला याच्या बरोबर विरुद्ध अशी परिस्थिती दिसून येते. आता आपण जे काही धान्य बाजारातून घेऊन येतो ते कधी पिकलेलं होतं, कोणत्या काळामध्ये पिकलेलं होतं, त्याच्यासाठी कोणकोणत्या खतांचा वापर केलेला होता किंवा त्याची साठवणूक कोणत्या काळामध्ये कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे केलेली होती याची माहिती आपल्याला नसते आणि त्यामुळे आपण जे आहार सेवन करत आहोत ते नवं आहे की पुराण आहे याबद्दल आपल्याला काही कल्पना नसल्यामुळे हा देखील एक विरुद्धाचा हेतू ठरू शकतो. पुढे दधी सेवन याच्याबद्दल देखील आचार्यांनी सांगितलेलं आहे. तर मागं मी म्हटल्याप्रमाणे आचार्यांनी सूत्रस्थानाच्या 7व्या अध्यायामध्ये दधी सेवनाचे वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत. चरकसंहिता सूत्रस्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 61 आणि 62, पान नंबर 54. या ठिकाणी चरकाचार्य काय म्हणतात? सूत्रस्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 61 आणि 62. न नक्तम दधी भुंजित न च अपि घृत शर्करम ना मुद्गयुषम ना क्षौत्रम न उष्णम न अमलकैही विना. म्हणजे दधी सेवन करतानाचे नियम सांगताना आचार्य म्हणतात की दधी कधीही रात्री सेवन करू नये किंवा ते तूप आणि साखर न मिसळता किंवा मुद्गयुष न मिसळता सेवन करू नये. ते सेवन करत असताना नेहमी मध मिसळून सेवन करावं किंवा त्याच्यामध्ये आमलकी म्हणजे आवळा देखील मिक्स करून सेवन करायला सांगितलेलं आहे आणि दधी कधी गरम करून सेवन करू नये असं सांगितलेलं आहे. पण आता आपण जसं बघितलं की दह्याचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बनवताना दही गरम करून वापरलं जातं. मग हे देखील या ठिकाणी आपण बघितलं तर संस्कार विरुद्धाचा हेतू हे आपण आत्ताच बघितलेलं होतं आणि त्यासोबतच हे नियम सांगून झाल्याच्या नंतर चरकांनी पुढे याच्या विरोध म्हणजे हे जे नियम आहे त्याच्या विरोधी प्रकारे दह्याचं सेवन केल्यामुळे जे वेगवेगळे व्याधी उत्पन्न होतात त्याच्यामध्ये देखील कुष्ठाचा समावेश केलेला आहे. ते म्हणतात ज्वर अश्रुक पित्त विसर्प कुष्ठ पांडवामय भ्रमान प्राप्नुयात कामलांच उग्राम विधिम हित्वा दधी प्रियहा. म्हणजे हे जे काही दधी सेवन करण्याबद्दलचे वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत त्याच्या विपरीत दह्याचं सेवन केल्यामुळे जे काही वेगवेगळे व्याधी होतात त्यामध्ये ज्वर रक्तपित्त विसर्प कुष्ठ पांडवामय भ्रम आणि कामला यांचा अंतर्भाव होतो असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. पुढे ते म्हणतात मत्स्य म्हणजे मासे हे उष्णवीर्यात्मक आहार असल्यामुळे अत्याधिक मात्रेमध्ये आणि सतत त्याचं सेवन केल्यामुळे देखील कुष्ठाची उत्पत्ती होते. पुढे ते म्हणतात अतिलवण आणि अति आम्ल निषेविना. याच्या संदर्भात आपल्याला सूत्र बघता येईल. चरक संहिता सूत्रस्थान 26वा अध्याय श्लोक नंबर 42, पान नंबर 144. चरक संहिता सूत्रस्थान 26वा अध्याय श्लोक नंबर 42, पान नंबर 144. या ठिकाणी आम्लरसात्मक आहाराचे गुण आणि पुढे अति आम्लरसात्मक आहार सेवन केल्यामुळे जी काही लक्षणं निर्माण होतात त्यांचं वर्णन करताना चरकाचार्य म्हणतात की अति आम्लरसात्मक आहार सेवन केल्यामुळे काय होतं तर पित्तम अभिवर्धयती रक्तम दूषयती मांसम विदहती कायम शिथिलीकरोती. म्हणजे अत्याधिक प्रमाणामध्ये आम्लरसात्मक आहाराचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये पित्ताची वृद्धी होते. पित्तम अभिवर्धयती म्हणजे द्रवतः गुणतः आणि कर्मतः अशा तीनही प्रकारे शरीरामध्ये पित्ताची वृद्धी होते आणि पित्त आणि रक्त यांचा आश्रयी संबंध असल्यामुळे पित्ताची वृद्धी झाल्यामुळे रक्ताची देखील वृद्धी आणि रक्त देखील दूषित होते. पुढे मांसाचा विदाह होतो आणि कायम शिथिलीकरोती असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता शैथिल्य म्हणजे काय हे आपण व्याख्यानामध्ये पुढे पाहणारच आहोत.
तर याच श्लोकाच्या पुढे चरकांनी लवण रसात्मक आहार, त्याचे गुण आणि अत्याधिक प्रमाणामध्ये लवण रसात्मक आहार सेवन केल्यामुळे कोणती लक्षणं उत्पन्न होतात हे वर्णन करताना म्हटलेलं आहे की पित्तम कोपयती, रक्तम वर्धयती, कुष्णाती मांसानी, प्रगालयती कुष्ठानी. म्हणजे अत्याधिक मात्रेमध्ये लवण रसात्मक आहाराचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप होतो आणि रक्ताची वृद्धी होते असं म्हटलेलं आहे. कुष्णाती मांसानी आणि प्रगालयती कुष्ठानी म्हणजे शरीरामध्ये वैवर्ण्य उत्पन्न होतं आणि जे कुष्ठ आहे ते प्रगालयती म्हणजे स्त्रावी कुष्ठाची देखील उत्पत्ती होते असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे यासोबतच आपल्याला असं एक संदर्भ बघता येईल की शारीर स्थानामध्ये 8व्या अध्यायामध्ये 21 नंबरच्या श्लोकामध्ये गर्भिणीने सेवन केलेल्या वेगवेगळ्या आहाराचं सेवन केल्यामुळे कोणकोणते व्याधी उत्पन्न होतात हे वर्णन करत असताना तिथे चरकांनी नमूद केलेलं आहे. पान नंबर 344, चरक संहिता शारीर स्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 21, पान नंबर 344. चरक संहिता शारीर स्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 21, पान नंबर 44. या ठिकाणी वेगवेगळे गर्भोपघातकर भाव यांचं वर्णन करत असताना या श्लोकामध्ये शेवटच्या काही ओळींमध्ये गर्भिणीने वेगवेगळ्या रसात्मक आहाराचं सेवन केल्यावर कोणकोणते व्याधी तिच्या गर्भामध्ये उत्पन्न होऊ शकतात यांचं वर्णन करताना चरकाचार्य म्हणतात आम्लनित्या रक्तपित्तीनं त्वकक्षी रोगिणं वा. म्हणजे आम्लरसात्मक आहाराचं गर्भिणीने अत्याधिक मात्रेमध्ये आणि वारंवार सेवन केलं तर जो गर्भ आहे तो रक्तपित्त आणि त्वक अक्षी रोगिणं वा म्हणजे त्वक विकार किंवा अक्षी विकार यांनी ग्रस्त होतो असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणजे अत्याधिक मात्रेमध्ये लवण आहार आणि आम्लरसात्मक आहार हा कुष्ठाचा हेतू ठरू शकतो हे असं आपल्याला लक्षात घेता येईल. आजच्या काळामध्ये जर आपल्याला कम्पेअर करायचं झालं तर वेगवेगळे जे काही चायनीज किंवा इटालियन डिशेस आहेत ज्याच्यामध्ये अत्याधिक मात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सॉसेसचा वापर केला जातो किंवा त्याहीपेक्षा जे काही वेगवेगळे चाट मिळतात किंवा भेळ, पाणीपुरी यांसारखे जे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे हे पदार्थ ज्यांना वारंवार सेवन करण्याची सवय आहे त्यात या आहाराद्वारे त्यांच्या शरीरामध्ये अत्याधिक मात्रेमध्ये आम्ल आणि लवण रसात्मक आहाराचा शरीरामध्ये प्रादुर्भाव होऊन त्याच्याद्वारे कुष्ठाची संप्राप्ती घडून येऊ शकते. पुढे म्हटलेलं आहे की माश, मूलक, पिष्ट अन्न, तिल, क्षीर, गुड आशिना. म्हणजे माश, मूलक म्हणजे मुळा, वेगवेगळ्या प्रकारचे पिष्टमय पदार्थ, तिळाचे पदार्थ, दूध आणि गुडाचं अत्याधिक प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळे देखील कुष्ठाची संप्राप्ती घडून येऊ शकते. व्यवायमच्या अपि अजीर्णे अन्ने. यापुढे त्यांनी सांगितलेलं आहे की अजीर्ण अवस्थेमध्ये व्यवाय केल्यामुळे कुष्ठाचा हेतू हा घडून येतो. अजीर्णामध्ये आपण आत्ताच बघितलं की अजीर्ण अवस्थेमध्ये शरीरामध्ये त्रिदोषांचा तात्काळ प्रकोप झालेला असतो आणि अशा अवस्थेमध्ये व्यवाय केल्यामुळे हा कुष्ठाचा हेतू आहे हा चरकांनी इथे नमूद केलेला आहे. पुढे ते म्हणतात निद्रामच भजताम दिवा. म्हणजे भोजन केल्याच्या नंतर दिवा स्वाप करणे हा देखील त्यांनी या ठिकाणी एक कुष्ठाचा हेतू सांगितलेला आहे. पुढे ते म्हणतात विप्रान गुरुन दर्शयता पापम कर्मच कुर्वता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल मागील लेक्चरमध्ये आपण निदान स्थानामधले कुष्ठाचे हेतू बघत असताना आणि आज आतापर्यंत आपण जे चिकित्सा स्थानामधले कुष्ठाचे हेतू बघितले त्यामध्ये हा एक वेगळा हेतू आलेला आहे. म्हणजे हा आपल्याला एक आचार रसायनाशी संबंधित हेतू म्हणता येईल. पण आतापर्यंतचे सर्व हेतू हे आहार आणि विहार याच्याशी संबंधित होते आणि आचार रसायनाशी संबंधित हा वेगळा हेतू चरकांनी इथे स्पेसिफिकली चिकित्सा स्थानामध्ये वर्णन केलेला आहे की विप्रान गुरुन दर्शयताम पापम कर्माच कुर्वताम. म्हणजे गुरूंचा अनादर करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारची पापकर्म करणे यामुळे देखील कुष्ठाची शरीरामध्ये संप्राप्ती घडून येऊ शकते असं या ठिकाणी चरकांनी नमूद केलेलं आहे. याच्याशी संबंधित आपल्याला अजून एक
उदाहरण बघता येईल. सुश्रुत संहिता निदान स्थान 5वा अध्याय श्लोक नंबर 30. सुश्रुत संहिता निदान स्थान 5वा अध्याय श्लोक नंबर 30. या ठिकाणी सुश्रुताचार्यांनी म्हटलेलं आहे, ब्रह्म स्त्री सज्जन वध पर स्वहरणादिभिः कर्मभिः पापरोगस्य प्राहुः कुष्ठस्य संभवम्. म्हणजे या ठिकाणी सुश्रुतांनी म्हटलेलं आहे की ब्राह्मण स्त्री किंवा सज्जन व्यक्तींची हत्या करणे किंवा परद्रव्य हरण करणे हे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पापकर्म करणे हा कुष्ठाचा त्यांनी कर्मज हेतू सांगून कुष्ठाला त्यांनी कर्मज व्याधी आहे असं या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे आता आपण जे काही कुष्ठाचे चरक आणि सुश्रुतांनी सांगितलेले हेतू बघितले त्यावरून आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारच्या संतर्पण करणाऱ्या आहारज विहारज आणि त्यासोबतच आचार रसायनाशी संबंधित या वेगवेगळ्या हेतूंचा अत्याधिक प्रमाणामध्ये अवलंब केल्यामुळे शरीरामध्ये कुष्ठाची संप्राप्ती घडून येते. अर्थात एके दिवशी किंवा काही ठराविक कालावधीसाठी या हेतूंचा अवलंब केल्यामुळे कुष्ठाचे हे हेतू ठरत नाहीत. कारण चरकांनी विमानस्थानाच्या 4थ्या अध्यायामध्ये 8 नंबरच्या श्लोकामध्ये नमूद केलेलं आहे. चरक संहिता विमानस्थान 4था अध्याय श्लोक नंबर 8 पान नंबर 248. यामध्ये अनुमान विषय सांगत असताना चरकांनी म्हटलेलं आहे, दोष प्रमाण विशेषम अपचार विशेषेण. म्हणजे शरीरामध्ये दोषांची दृष्टी किती प्रमाणामध्ये झालेली आहे हे रुग्णाने केलेल्या अपचारावरून लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कुष्ठाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर आतापर्यंत आपण बघितलेले सर्व आहारज विहारज आणि आचार रसायनाशी संबंधित जे काही हेतू आहेत त्या हेतूंचं अत्याधिक प्रमाणामध्ये अत्याधिक काळासाठी वारंवार सेवन केलं गेलं तर त्यामुळे शरीरामध्ये दोषदृष्टी जास्त प्रमाणामध्ये होऊन व्याधी निर्मिती घडून येऊ शकते. एखाद्या वेळी असा हेतू सेवन केल्यामुळे कुष्ठाची संप्राप्ती घडून येणार नाही हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे आता आपण चरक संहितेमधल्या चिकित्सा स्थानामध्ये चरकांनी सांगितलेले कुष्ठाचे वेगवेगळे हेतू बघितले. त्यानंतर आपण बघूया जे आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघत होतो, चरक संहिता निदान स्थान 5वा अध्याय श्लोक नंबर 6. मागच्या व्याख्यानामध्ये आपण या ठिकाणी चरकांनी सांगितलेले कुष्ठाचे निदान स्थानामधले हेतू बघून थांबलो होतो. आता आपण सुरुवातीला चिकित्सा स्थानामधले वेगवेगळे हेतू अभ्यासले आणि आता यापुढे चरकांनी जी कुष्ठाची संप्राप्ती सांगितलेली आहे ती आपण बघणार आहोत. यामध्ये चरक म्हणतात 6व्या नंबरच्या श्लोकामध्ये चरक संहिता निदान स्थान 5वा अध्याय श्लोक नंबर 6 पान नंबर 217. या ठिकाणी चरकाचार्य म्हणतात, शेवटून 4थ्या नंबरच्या ओळीमध्ये त्रयोदोषाः युगपत प्रकोपम आपद्यन्ते. म्हणजे हे जे काही आपण आतापर्यंत विस्तारित स्वरूपामध्ये हेतू बघितले त्या हेतूंच्या सेवनामुळे शरीरामध्ये 3ही दोषांचा एकाच वेळी प्रकोप होतो. त्रयोः दोषाः युगपत प्रकोपम आपद्यन्ते. म्हणजे 3ही दोष शरीरामध्ये एकाच वेळी प्रकोपित होतात. पुढे काय होतं, त्वगादयश्चत्वारः शैथिल्यम आपद्यन्ते. म्हणजे 3 दोष प्रकोपित झाल्याच्या नंतर त्वचा रक्त मांस आणि लसिका हे जे काही 4 दृश्य आहेत त्यांच्या ठिकाणी शैथिल्य उत्पन्न होतं. मागच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की कुष्ठाची संप्राप्ती घडून येत असताना सुरुवातीला शरीरामध्ये दोषदृष्टी होते आणि दोषदृष्टी झाल्याच्या नंतर धातूंच्या ठिकाणी विकृती निर्माण होते. आपण बघितलं होतं की न दोषमंतरा धातवो दूषयंती इत्यर्थः. म्हणजे हेतू सेवनामुळे सुरुवातीला दोषदृष्टी होते आणि त्याच्यानंतर शरीरामध्ये धातूंच्या ठिकाणी विकृत भाव निर्माण होतं. तर कुष्ठामध्ये त्वगादी जे 4 दृश्य आहेत त्यांच्या ठिकाणी शैथिल्य उत्पन्न होतं. तर शैथिल्य हे या ठिकाणी कुष्ठामधली एक महत्वाची संप्राप्तीची एक स्टेज सांगितलेली आहे. तर शैथिल्य
आपल्याला अजून बाकीच्या व्याधींमध्ये पण बघता येईल. आपल्याला पाहता येईल चरक निदान स्थान 4था अध्याय श्लोक नंबर 8 पान नंबर 213. चरक संहिता निदान स्थान 4था अध्याय श्लोक नंबर 8 पान नंबर 213. प्रमेह निदानामध्ये चरकांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. 8व्या नंबरच्या श्लोकामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये ते म्हणतात, सप्रकुपितः क्षिप्रम एव शरीरे विसृप्तिम लभते शरीर शैथिल्यात. म्हणजे हेतुसेवनामुळे प्रकुपित झालेले त्रिदोष जे आहेत ते शरीरामध्ये पसरतात आणि शरीरामध्ये शैथिल्य उत्पन्न होतं. तर प्रमेहामध्ये देखील त्यांनी शैथिल्यजन्य संप्राप्ती आहे हे सांगितलेलं आहे असं आपल्याला इथे लक्षात येईल. असं शैथिल्यजन्य संप्राप्तीचं उदाहरण आपल्याला अजून एके ठिकाणी बघता येईल. चरक संहिता चिकित्सा स्थान 16वा अध्याय श्लोक नंबर 5 पान नंबर 526. चरक संहिता चिकित्सा स्थान 16वा अध्याय श्लोक नंबर 5 पान नंबर 526. पांडुरोगाची संप्राप्ती सांगताना या ठिकाणी चरकाचार्य म्हणतात, दोषाः पित्तप्रधानास्तु यस्य कुप्यन्ति धातुषु शैथिल्यम तस्य धातूनां गौरवं च उपजायते. म्हणजे या ठिकाणी ते म्हणतात, हेतुसेवनामुळे शरीरामध्ये पित्तप्रधान दोषदुष्टी झाल्याच्या नंतर धातू देखील दूषित होतात आणि धातूंच्या ठिकाणी शैथिल्य निर्माण होतं. पुढे त्यांनी 6 नंबरच्या श्लोकामध्ये देखील म्हटलेलं आहे की सो अल्परक्तो अल्पमेधस्को निस्सारः शिथिलेंद्रियः वैवर्ण्यं भजते. म्हणजे शिथिलेंद्रिय हे या ठिकाणी पांडुरोगाच्या संप्राप्तीमधली एक महत्वाची स्टेज या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेली आहे. तर शिथिलेंद्रिय म्हणजे काय, तर याचा संदर्भ त्यांनी चक्रपाणींनी खाली टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे. या श्लोकाच्या खाली जी टीका दिलेली आहे त्याच्यामध्ये खालून 7व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, शिथिलेंद्रियः इति दुर्बल इंद्रियः. म्हणजे धातूंच्या इंद्रियांच्या ठिकाणी दौर्बल्य निर्माण होतं असं त्यांनी या ठिकाणी अर्थ घेतलेला आहे. तर नेमकं शैथिल्य म्हणजे काय, तर याचं वर्णन चक्रपाणींनी आपल्याला शारीर स्थानामध्ये केलेलं आहे. त्यावरून लक्षात येईल. चरक संहिता शारीर स्थान 4था अध्याय श्लोक नंबर 14 पान नंबर 319. चरक संहिता शारीर स्थान 4था अध्याय श्लोक नंबर 14 पान नंबर 319. या ठिकाणी 14 नंबरच्या श्लोकाची जी काही चक्रपाणींनी टीका केलेली आहे ती 319 नंबरच्या पानावरच्या टीकेमध्ये डाव्या बाजूच्या कॉलममध्ये खालून 10व्या नंबरच्या ओळीमध्ये इथे चक्रपाणींनी म्हटलेलं आहे, शैथिल्यम अनिबिड संयोगता यथा दृढ क्षणतंतु विरल वापितपटस्य शैथिल्यम मार्दवम तु निबिड संयोगस्यापि सहज अवयव मार्दवम. म्हणजे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे शैथिल्यमिती अनिबिड संयोगता. हे त्यांनी या ठिकाणी एका रूपक अलंकाराच्या द्वारे आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते काय म्हणतात या ठिकाणी, शैथिल्य म्हणजे काय, तर दृढ क्षणतंतु विरल वापित पटस्य शैथिल्यम. म्हणजे क्षणतंतू म्हणजे एखाद्या तंतूच्या सहाय्याने कापड विणत असताना जर त्यामध्ये आपण गॅप ठेवला तर जे काही फायनल प्रॉडक्ट किंवा फायनल वस्त्र जे काही शेवटी तयार होणार आहे त्या ठिकाणी एकसंधपणा असणार नाही. त्या ठिकाणी स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी आपल्याला दिसेल, कारण आपण तंतू जे आहे ते सलग न विणता त्याच्यामध्ये गॅप ठेवलेला आहे. त्याच्या ठिकाणी एकसंधपणा नाहीये आणि जे काही तयार झालेलं वस्त्र आहे ते देखील पातळ स्वरूपाचं आहे. तर अशी जी काही डिफॉर्मिटी आहे त्याला त्यांनी शैथिल्य असं म्हटलेलं आहे. आणि शैथिल्य आणि मार्दव यामधला फरक सांगताना पुढे ते म्हणतात, मार्दवम तू निबिड संयोगस्य अपि सहज अवयव मार्दवम. मार्दवामध्ये कसं असतं की जे काही आपण वस्त्र विणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तंतू घेतलेले आहेत
ते एकदम जवळ एकमेकाला लागून किंवा चिकटून विणल्यामुळे वस्त्राला एकसंधपणा आलेला असतो. त्या ठिकाणी मृदुता निर्माण झालेली असते. मार्दवामध्ये कसं असतं की तंतू हे एकमेकांच्या जवळ असतात, तर शैथिल्ल्यामध्ये आपण त्याच्या ठिकाणी गॅप ठेवलेली आहे, स्पेस ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे एकसंधपणा असणार नाही. तर अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी शैथिल्य आणि मार्दवता यामधला फरक सांगून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही झाली स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी, म्हणजे पॅथॉलॉजिकल शैथिल्य हे आहे असं या प्रकारे आपल्याला लक्षात घेता येईल. पण प्रत्येक वेळी शरीरामध्ये निर्माण होणारं शैथिल्य जे आहे ते पॅथॉलॉजिकलच किंवा काही बाह्य हेतूंमुळे पॅथॉलॉजीमध्ये किंवा स्ट्रक्चरमध्ये डिफॉर्मिटी निर्माण झाल्यामुळे निर्माण झालेलं असणार आहे का? तर नाही. कधी कधी शैथिल्य हे शरीरामध्ये असणाऱ्या नॉर्मल फिजिओलॉजीमधल्या बदलामुळे देखील निर्माण झालेलं असू शकतं. हे आपल्याला उदाहरणाद्वारे बघता येईल. चरकाचार्यांनी विमानस्थानाच्या 8व्या अध्यायामध्ये याबद्दल वर्णन केलेलं आहे. चरक संहिता विमानस्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 97, पान नंबर 277. चरक संहिता विमानस्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 97, पान नंबर 277. या ठिकाणी चरकाचार्यांनी पित्त प्रकृतीचं वर्णन करत असताना सुरुवातीला पित्ताचे गुण सांगितलेले आहेत. ते म्हणतात पित्तम उष्णम तीक्ष्णम द्रवम विस्रम आम्लम कटुकमच. म्हणजे त्यांनी उष्ण, तीक्ष्ण, द्रव, विस्त्र, आम्ल आणि कटू हे पित्ताचे गुण आहेत असं वर्णन केलेलं आहे. आणि पुढे कोणत्या गुणामुळे शरीरामध्ये कोणत्या प्रकारची लक्षणं निर्माण होतात यांचं विशेष वर्णन करत असताना 7व्या नंबरच्या ओळीमध्ये चरकाचार्य म्हणतात द्रवत्वात शिथिल मृदू संधी मांसाहा. म्हणजे शरीरामध्ये पित्त प्रकृतीच्या व्यक्तींच्या शरीरामध्ये पित्ताचा जो काही द्रवगुण आहे त्याच्यामुळे स्वभावतः त्या ठिकाणी शिथिल मृदू आणि संधी मांस, शिथिल आणि मृदू संधी आणि मांस अशी त्या ठिकाणी लक्षणे उत्पन्न झालेली असतात. म्हणजे ही एक फिजिओलॉजिकल म्हणजे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये आढळणारी नॉर्मल फिजिओलॉजिकल शैथिल्याची एक कंडिशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. असाच एक सेम संदर्भ आपल्याला बघता येईल याच अध्यायामध्ये विमानस्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 127, पान नंबर 281. विमानस्थान 8वा अध्याय, श्लोक नंबर 127, पान नंबर 281. या श्लोकामध्ये चरकाचार्यांनी असं म्हटलेलं आहे की आचार्यांनी शरीरामध्ये शोधन कर्म कोणत्या ऋतूमध्ये करावेत, कोणत्या काळामध्ये करावेत याबद्दल काही विशेष असे इंडिकेशन्स केलेले आहेत. तर त्या विपरीत जेव्हा शोधन कर्म केले जातात तेव्हा काय होतं याचं वर्णन करताना ते म्हणतात वरून 6व्या नंबरच्या ओळीमध्ये ग्रीष्मे पुनः भृश उष्ण उपहत्वात शरीर सुखोपपन्नम भवती उष्ण वात आतप आत्मातम अतिशिथिलम अत्यर्थ प्रविलीन दोषम. म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये शोधन कर्म केल्यामुळे शरीरामध्ये शैथिल्याची अवस्था उत्पन्न होते, दोष हे अत्याधिक लीन स्वरूपाला प्राप्त होतात असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. म्हणजे या उदाहरणाद्वारे आपल्याला असं बघता येईल की शैथिल्य हे फिजिओलॉजिकल देखील असू शकतं. म्हणजे शारीरस्थानामधल्या उदाहरणाद्वारे आपल्याला लक्षात येईल की शैथिल्य ही एक स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी देखील असू शकते किंवा विमानस्थानामध्ये बघितलेल्या उदाहरणाद्वारे आपल्याला असं लक्षात येईल की शैथिल्य म्हणजे शरीरामध्ये निर्माण झालेली एखादी काळानुसार उपलब्ध झालेली किंवा स्वभावतःच शरीरामध्ये असलेली एक फिजिओलॉजिकल कंडिशन देखील असू शकते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पण मग एकच शैथिल्य अशी संप्राप्ती आणि त्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी कसे काय उत्पन्न होतात? कारण चरकांनी कुष्ठामध्ये पण शैथिल्य संप्राप्ती सांगितलेली आहे, प्रमेहामध्ये पण शैथिल्यजन्य संप्राप्ती सांगितलेली आहे आणि पांडूमध्ये देखील सांगितलेली आहे. आणि पुढे राजयक्ष्म व्याधी बघितलं तर त्याच्यामध्ये पण त्यांनी संधी शैथिल्य अशी एक संप्राप्ती सांगितलेली आहे. मग एकच शैथिल्य ही संप्राप्ती आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी का बरं उत्पन्न होतात? तर त्याचं मॅनिफेस्टेशन करताना असं आपल्याला लक्षात येईल की शरीरामध्ये जे काही शैथिल्य उत्पन्न होतं ते 3 प्रकारे निर्माण होऊ शकतं. कधी क्लेद संचयामुळे, कधी क्लेद क्षयामुळे, तर कधी
क्लेद विलय झाल्यामुळे. तर क्लेदक्षयाच्या बाबत नेमकं काय होतं, तर शरीरामध्ये जो काही स्नेह पदार्थ किंवा अपधातू आहे त्याचा शरीरातून अत्याधिक प्रमाणामध्ये क्षय झाल्यामुळे शरीरामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि वाताचे जे काही स्वाभाविक गुण आहेत, वृक्ष, लघु, शीत, सूक्ष्म यांसारख्या गुणांची शरीरामध्ये वृद्धी होऊन शरीरामध्ये शैथिल्य उत्पन्न होतं. म्हणजे क्लेदाचा क्षय झाल्यामुळे, म्हणजे स्नेहाचा क्षय झाल्यामुळे शरीरामध्ये वाताची वृद्धी होऊन अत्याधिक वृक्षादी गुण वाढून शैथिल्य निर्माण होतं, जे की आपल्याला राजयक्ष्मासारख्या व्याधीमध्ये बघता येईल. त्यासोबतच कधी कधी शरीरामध्ये निर्माण होणारं शैथिल्य हे क्लेद विलयनाच्या रूपात देखील बघता येईल. म्हणजे शरीरामध्ये जेव्हा पित्ताची वृद्धी होते तेव्हा पित्ताचे जे स्वभावता गुण सांगितलेले आहेत, उष्ण, तीक्ष्ण, द्रव यांसारख्या गुणांची शरीरामध्ये वृद्धी होते आणि त्यामुळे शरीरामध्ये जो काही कफ आहे किंवा क्लेद आहे त्याचं विलयन होतं आणि शैथिल्य उत्पन्न होतं. अशी संप्राप्ती आपल्याला जी काही फिजिओलॉजिकल शैथिल्याचं उदाहरण आपण बघितलं, म्हणजे पित्तज प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये स्वभावतः पित्ताच्या द्रव गुणामुळे क्लेदाचं विलयन होऊन शैथिल्य, मृदू संधी, मांस अशी अवस्था उत्पन्न होते, त्या ठिकाणी बघता येईल. आणि त्यासोबतच पांडू व्याधीची संप्राप्ती बघत असताना म्हणजे पित्तप्रधान दोषावस्थेमुळे शरीरामध्ये क्लेदाचं आणि कफाचं विलयन होऊन शैथिल्य उत्पन्न होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की शरीरामध्ये निर्माण होणारं शैथिल्य हे कधी कधी क्लेद संचय रूपी देखील असू शकतं. म्हणजे अत्याधिक प्रमाणामध्ये गुरु, मधुर, शीत, स्निग्ध अशा क्लेद वृद्धिकर करणाऱ्या गोष्टींच्या सेवनामुळे शरीरामध्ये क्लेदाचा संचय वाढतो, म्हणजे अनिबिड संयोगता हा भाव वाढतो आणि हा जो काही निर्माण झालेला अतिरिक्त स्वरूपाचा क्लेद आहे तो धातूंच्या ठिकाणी आश्रित होऊन धातूंच्या ठिकाणी स्पेस उत्पन्न करतो आणि त्यामुळे धातूंच्या ठिकाणी शैथिल्य उत्पन्न होतं. आणि अशी संप्राप्ती ही आपल्याला प्रमेह आणि कुष्ठ यांसारख्या व्याधींमध्ये बघता येईल. म्हणजे संप्राप्ती ही फक्त शैथिल्य अशा स्वरूपाची असली तरी त्याचं मॅनिफेस्टेशन हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. कधी शैथिल्य हा क्लेद क्षयामुळे निर्माण झालेला आहे जे की राजयक्ष्मामध्ये बघता येतं, कधी शैथिल्य हे विलयन स्वरूपीचं आहे जे की आपल्याला पांडू किंवा पित्तज प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये बघता येतं, तर कधी शैथिल्य हे क्लेद संचय रूपी आहे जे की आपल्याला प्रमेह आणि कुष्ठ यांसारख्या व्याधींमध्ये बघता येतं. म्हणजे संप्राप्ती फक्त शैथिल्य स्वरूपाची असली तरी त्या व्याधीची संप्राप्ती पुढे आणि त्याचं मॅनिफेस्टेशन कशा प्रकारे घडून येतं याच्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी निर्माण होतात हे आपल्याला लक्षात येईल. तर काय होतं आता पुढे आपण आपल्या मूळ श्लोकाकडे वळूया. चरक संहिता निदान स्थान 5वा अध्याय श्लोक नंबर 6. म्हणजे आता आपण शैथिल्य शरीरामध्ये कशा प्रकारे उत्पन्न होतं याबद्दल माहिती घेतली. तर हे शैथिल्य त्वगादी 4 दृश्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाल्याच्या नंतर पुढे काय होतं, तर तेषु शिथिलेषु दोषाः प्रकुपिताः स्थानम अधिगम्य संतिष्ठमानाः तानेव त्वगादीन दूषयंता कुष्ठानी अभिनिर्वर्तयन्ति. म्हणजे काय होतं की त्रिदोषांचा प्रकोप झाल्यामुळे पुढे त्याच्यानंतर त्वगादी जे 4 दुष्य आहेत त्यांच्या ठिकाणी शैथिल्य उत्पन्न होतं आणि हे दोष स्थान संश्रय करून संतिष्ठमान किंवा अवृत्त होतात आणि त्यामुळे शेवटी कुष्ठाची उत्पत्ती होते. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की कुष्ठ आणि विसर्प या 2 व्याधींच्या संप्राप्तीमध्ये सप्तद्रव्य संग्रह हा सेमच सांगितलेला आहे. 3 दोष आणि त्वगादी 4 दुष्य असं असून देखील या 2 व्याधींमध्ये काय फरक होता याची माहिती घेत असताना आपण बघितलेलं होतं की विसर्पामध्ये विसर्पणशील स्वभावामुळे त्याला विसर्प असं म्हटलेलं आहे, तर कुष्ठामध्ये दोष स्थान संश्रय घेऊन त्या ठिकाणी अवरुद्ध होतात किंवा संतिष्ठमान होतात आणि त्यामुळे कुष्ठाची उत्पत्ती होते आणि हा या 2 व्याधींमधला एक महत्त्वाचा फरक आहे असं आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितलेलं होतं. तर अशा प्रकारे कुष्ठाची संप्राप्ती बघून झाल्याच्या नंतर आपण पुढे बघूया
चरकाचार्यांनी चिकित्सा स्थानामध्ये त्याच्याबद्दल जे महत्वाचं सूत्र सांगितलेलं आहे, चिकित्सा सूत्र, चरक संहिता चिकित्सा स्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 39. चरक संहिता चिकित्सा स्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 39, पान नंबर 452. ते म्हणतात, वातोत्तरेषु सर्पीहि वमनं श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु पित्तोत्तरेषु मोक्षो रक्तस्य विरेचनम च अग्रे. म्हणजे या ठिकाणी आपण आधी बघितलेलं होतं की कुष्ठ हा एक त्रिदोष प्रधान व्याधी आहे. म्हणजे कोणताही कुष्ठ हा एक दोषच असू शकत नाही. कुष्ठाच्या संप्राप्तीमध्ये तीनही दोष हे प्रकोपित झालेले असतातच. हे आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितलेलं होतं. तरी सुद्धा आपण रुग्णामध्ये जे काही त्याचे हेतू आहेत किंवा त्याच्या शरीरामध्ये निर्माण झालेली जी काही लक्षणे आहेत त्याच्या आधारे कुष्ठाचे केलेले वेगवेगळे प्रकार देखील बघितलेले होते. आणि त्यानुसार जेव्हा वाताधिक्य अशी कंडिशन असेल तेव्हा रुग्णाला सर्पीपान करायला सांगितलेलं आहे. कारण शरीरामध्ये वाताच्या अत्याधिक वृक्षतेसाठी स्निग्धतर पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे आणि अशासाठी सर्पीपान करणं महत्वाचं सांगितलेलं आहे. श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु वमन म्हणजे कफाधिक्याच्या कंडिशन असताना वमन करायला सांगितलेलं आहे. पुढे पित्ताधिक्य कंडिशन असताना सुरुवातीला विरेचन आणि त्याच्यानंतर रक्तमोक्षण करावं असं त्यांनी या ठिकाणी निर्देश केलेला आहे. म्हणजे कुष्ठ जरी त्रिदोषज असला तरी रुग्णाची लक्षणं आणि त्याने सेवन केलेला हेतू या सर्वांची माहिती घेऊन आपण वाताधिक्य, पित्ताधिक्य आणि कफाधिक्य यांचा एकंदरीत विचार करून योग्य त्या चिकित्सा उपक्रमाचा अवलंब करावा असं या ठिकाणी चरकांनी निर्देश केलेला आहे. पुढे आपल्याला बघता येईल की चरकांनी कुष्ठाची चिकित्सा सांगताना तो वाम्य आहे आणि विरेच्य आहे असं वर्णन केलेलं आहे. असं आपल्याला बघता येईल चरक सिद्धिस्थान 2रा अध्याय श्लोक नंबर 10 याच्यामध्ये वाम्य व्याधींची यादी सांगताना चरकांनी त्याच्यामध्ये कुष्ठाचा समावेश केलेला आहे. आपल्याला बघता येईल पान नंबर 687. पान नंबर 687 या ठिकाणी सुरुवातीला वाम्य व्याधींचं वर्णन करत असताना चरकांनी म्हटलेलं आहे, विशेषस्तु पीनस कुष्ठ नवज्वर. म्हणजे वाम्य व्याधींमध्ये त्यांनी कुष्ठाचा अंतर्भाव केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यासोबतच त्यांनी पुढे 13 नंबरच्या श्लोकामध्ये विरेच्य व्याधींची यादी देताना सुरुवातीलाच कुष्ठाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे कुष्ठ त्यांनी विरेचन योग्य व्याधींमध्ये अग्रस्थानी सांगितलेलं आहे. म्हणजे शोधन कर्म जे काही आपल्याला करायचे आहे त्याच्यामध्ये कुष्ठ हा वाम्य आणि विरेच्य आहे असं या ठिकाणी चरकांनी नमूद केलेलं आहे. पुढे चरकांनी म्हटलेलं आहे की कुष्ठ हा अनास्थाप्य आहे. आपल्याला बघता येईल सिद्धिस्थान 2रा अध्याय श्लोक नंबर 14. या 14 नंबरच्या श्लोकामध्ये निरुहाला अयोग्य म्हणजे अनास्थाप्य अशा व्याधींची यादी बघताना 14 नंबरच्या श्लोकामध्ये आपल्याला लक्षात येईल की शेवटी त्यांनी मधुमेह कुष्ठार्थः म्हणजे कुष्ठ हा व्याधी निरुहाला अयोग्य आहे असं सांगितलेलं आहे. आणि पुढे त्यांनी यासोबतच याच अध्यायामध्ये अनुवासनाला अयोग्य अशा व्याधींची यादी सांगताना पुढे म्हटलेलं आहे की एव अनास्थाप्यस्तु एव अनुवासनः स्यु. म्हणजे जे व्याधी निरुहाला अयोग्य आहेत तेच अनुवासनाला देखील अयोग्य आहेत असं वर्णन करत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की कुष्ठ हा अनुवासनाला देखील अयोग्य आहे. याचं कारण वर्णन करत असताना 15व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, मधुमेह कुष्ठिनो व्याधे पुनः वृद्धी. म्हणजे कुष्ठ हा व्याधी याच्यामध्ये निरुह किंवा अनुवासनाचा अवलंब केल्यामुळे व्याधी वृद्ध होतो. म्हणजे व्याधीमध्ये लक्षणं जास्त प्रमाणामध्ये दिसू लागतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये निरुह बस्तीचा किंवा अनुवासनाचा वापर करू नये असं त्यांनी या ठिकाणी आपल्याला स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला असाच एक अजून संदर्भ बघता येईल की सिद्धिस्थानाच्या 1ल्या अध्यायामध्ये पान नंबर 36 वरती चरक संहिता सिद्धिस्थान 1ला अध्याय श्लोक नंबर 36 पान नंबर 683 या ठिकाणी त्यांनी विशेषतः म्हटलेलं आहे
की न बृहणीयान विदधित बस्तीन विशोधनीयेषु गदेषु वैद्यः कुष्ठ प्रमेहादिषु मेदुरेषु नरेषु एच अपि विशोधनीयः. म्हणजे बृहण बस्तीला म्हणजे अनुवासनाला अयोग्य अशा व्याधींची यादी देताना त्यांनी या ठिकाणी कुष्ठ, प्रमेह आणि मेदोरोगाचा अंतर्भाव केलेला आहे. म्हणजे बृहण बस्ती हा कुष्ठामध्ये निषेध म्हणून सांगितलेला आहे. सुश्रुतांनी देखील अशाच प्रकारचा संदर्भ देताना म्हटलेलं आहे की कुष्ठ, प्रमेह आणि मेदोरोग याच्यामध्ये अनुवासनाचा किंवा बृहण बस्तीचा वापर केला असता त्यामध्ये कृष्णसाध्य अशी देखील अवस्था किंवा असाध्यतेची अवस्था देखील निर्माण होऊ शकते. पुढे आपल्याला बघता येईल की कुष्ठम दीर्घ रोगाणा म्हणजे सूत्रस्थानामध्ये 25व्या अध्यायामध्ये वेगवेगळे आग्रह सांगताना चरकांनी नमूद केलेलं आहे की कुष्ठ दीर्घ रोगाणा म्हणजे कुष्ठ हा दीर्घ रोग म्हणून त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. असं का बरं त्यांनी सांगितलेलं असेल तर आपल्याला याच्यासाठी संदर्भ बघता येईल. चरक संहिता चिकित्सा स्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 41 पान नंबर 452. चरक संहिता चिकित्सा स्थान 7वा अध्याय श्लोक नंबर 41 पान नंबर 452. या ठिकाणी म्हटलेलं आहे की बहुदोष हा संशोध्य हा कुष्ठी बहुशो अनुरक्षता प्राणान. म्हणजे कुष्ठामध्ये त्रिदोषज म्हणजे बहुदोष अवस्था असताना कुष्ठी व्यक्तीला बहुशो संशोध्य हा अनुरक्षता प्राणान म्हणजे अत्याधिक मात्रेमध्ये वारंवार त्याला संशोधन कर्म करावे लागतात असं त्यांनी या ठिकाणी विशेष करून सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठल्याही व्याधीची चिकित्सा करताना निदान परिवर्जन हा एक महत्त्वाचा हेतू आहे आणि चिकित्सा सुरू असताना हेतूंचं सेवन जर कंटिन्यू ठेवलं तर चिकित्सेमध्ये योग्य तो आपल्याला लाभ किंवा योग्य तो उपशय योग्य त्या प्रमाणामध्ये मिळणार नाही आणि कुष्ठामध्ये देखील असंच आहे आणि त्यामुळेच कुष्ठी व्यक्तीला निदान परिवर्जनाच्या सोबतच बहुदोष अवस्था असल्यामुळे वारंवार आणि अत्याधिक मात्रेमध्ये संशोधन कर्म करून घ्यावे लागतात आणि त्यासाठी सुश्रुताचार्यांनी देखील कुष्ठी रुग्णाला वारंवार त्याला पंचकर्म करून घेण्याबद्दल निर्देश केलेला आहे. याच्या संदर्भात आपल्याला रेफरन्स बघता येईल की सुश्रुताचार्यांनी म्हटलेलं आहे कुष्ठी रुग्णाने वारंवार म्हणजे वमन जे आहे ते दर 15 दिवसांच्या अंतराने, विरेचन दर 1 महिन्याच्या अंतराने, अवपीडन नस्य हे 3 दिवसानंतर तर रक्तमोक्षण हे जे आहे ते 6 महिन्याच्या अंतराने घ्यावे असं सुश्रुतांनी म्हटलेलं आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. या सर्व गोष्टींमुळे कुष्ठ जो आहे तो दीर्घ रोग आणि त्यासोबतच चरकांनी त्याचा अष्टव महागधमध्ये समावेश केलेला आहे. आता आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येईल की आपण आत्ताच बघितलं की चरकाचार्यांनी कुष्ठाचा समावेश वाम्य आणि विरेच्य व्याधींमध्ये केलेला आहे परंतु त्याला आस्थापन आणि अनुवासनाला अयोग्य म्हटलेलं आहे. पण आपण जर चिकित्सा स्थानामध्ये बघितलं तर चरकाचार्यांनी कुष्ठाची चिकित्सा सांगताना मूळ चिकित्सा सूत्र सांगून झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या योगांची माहिती देत असताना वामक योग, विरेचन योग आणि त्याच्यानंतर निरूह बस्तीसाठी आणि अनुवासन बस्तीसाठी देखील वेगवेगळे योग सांगितलेले आहेत. मग असं का बरं? सिद्धिस्थानामध्ये तर ते म्हणतात की कुष्ठ हा आस्थापनाला आणि अनुवासनाला योग्य नाही. मग इथे तर त्यांनी कुष्ठामध्ये वापरले जाणारे निरूह आणि अनुवासनाचे योगच सांगितलेले आहेत. असा दुजाभाव का बरं त्यांनी इथे केलाय? तर आपल्याला लक्षात घेता येईल की शरीरामध्ये जी काही व्याधीची अवस्था निर्माण झालेली आहे त्याचा योग्य तो प्रकारे विचार करून रुग्णाला उत्पन्न झालेला व्याधी आणि दोषावस्था आणि त्याचं शारीरिक आणि मानसिक बल या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तो व्याधी निरूहाला योग्य आहे का? आणि आपल्याला माहिती आहे की सतत निरूह दिल्यामुळे शरीरामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि हे टाळण्यासाठी कधी अनुवासनाची गरज आहे या सर्व गोष्टींचा विचार करून रुग्णाला चिकित्सेमध्ये योग्य त्या उपक्रमांचा अवलंब करावा असं या ठिकाणी चरकांनी सांगितलेलं आहे. तर आज आपल्याला अशा प्रकारे आजच्या व्याख्यानामध्ये चरकाचार्यांनी चिकित्सा स्थानामध्ये जे वेगवेगळे कुष्ठाचे हेतू सांगितलेले आहेत
त्यामध्ये सांगितलेली विरुद्ध आहाराची संकल्पना आणि जे काही वेगवेगळे हेतू सांगितलेले आहेत त्यांचा आपण विस्ताराने अभ्यास केला. त्यासोबतच कुष्ठाची जी संप्राप्ती सांगितलेली आहे ती शैथिल्यजन्य संप्राप्ती, आणि शैथिल्य ही संप्राप्ती जी वेगवेगळ्या व्याधींमध्ये म्हणजे पांडू, प्रमेह, राजयक्ष्मा यांसारख्या व्याधींमध्ये जी घडून येते त्यामागचा शैथिल्यजन्य संप्राप्ती मागचा उद्देश काय आहे, म्हणजे ही संप्राप्ती शरीरामध्ये कशा प्रकारे घडून येते, शैथिल्य म्हणजे काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आचार्यांनी सांगितलेली कुष्ठाची चिकित्सा कोणत्या प्रकारे करावी हे देखील आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. What is the difference between चिकित्सा and निदाने हेतू? जे प्रश्न लक्षात येत नाहीये या ठिकाणी. अच्छा, म्हणजे आपण व्याख्यानामध्ये बघितलं होतं माझ्या मते की निदान स्थानामध्ये चरकांनी जे काही वेगवेगळे हेतू सांगितलेले आहेत त्यांचा ते संक्षेपाने सांगितलेले आहेत आणि त्यांचा विस्तार जो आहे त्यांनी त्या ठिकाणी चिकित्सा स्थानामध्ये केलेला आहे. म्हणजे आपण बघितलं होतं की पापम कर्मच कुर्वताम किंवा विप्रान गुरुं दर्शयताम हे जे काही हेतू सांगितलेले आहेत ते त्यांनी निदान स्थानामध्ये वर्णन केलेले नव्हते, तर ते त्यांनी या ठिकाणी स्पेसिफिकली चिकित्सा स्थानामध्ये सांगितलेले आहेत. आणि विरुद्ध आहाराची संकल्पना जाणून घेताना पण आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की स्पेसिफिकली त्याचा विस्तार त्यांनी या ठिकाणी चिकित्सा स्थानामध्ये केलेला आहे. आपण आता बघितलं की सिद्धिस्थानाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 14 आणि 15 यामध्ये त्यांनी सुरुवातीला अनास्थाप्य व्याधींची यादी दिलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात शेवटी त्यांनी मधुमेहेषु कुष्ठार्थीनाम असं म्हटलेलं आहे. पान नंबर 688 मध्ये आपल्याला बघता येईल. सिद्धिस्थान दुसरा अध्याय श्लोक नंबर 14 त्यांनी या ठिकाणी सगळ्यात शेवटी अनास्थाप्य व्याधींची यादी देताना मधुमेह, कुष्ठार्थ असं म्हटलेलं आहे. आणि हे सगळे व्याधी आस्थापनाला अयोग्य का आहेत याचं वर्णन पुढे करत असताना, म्हणजे या व्याधींमध्ये जर आस्थापन बस्तीचा निरुहाचा वापर केला तर काय होतं, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत किंवा ॲडव्हर्स इफेक्ट्स काय आहेत याचं वर्णन करताना त्यांनी 15व्या श्लोकामध्ये शेवटी म्हटलेलं आहे की मधुमेह कुष्ठिनो व्याधेः पुनः वृद्धिः, म्हणजे कुष्ठ आणि मधुमेह या व्याधींमध्ये आस्थापनचा जर वापर केला तर व्याधीची लक्षणे वृद्धिंगत होऊ शकतात आणि त्यामुळे तो आस्थापनाला अयोग्य आहे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. हॅलो.